मित्रहो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की ज्या काळामध्ये शरद जोशींनी एक हाक दिली तर महाराष्ट्रातलं सबंध शेतीचं क्षेत्र बंद होत होतं। शेतकरी, शेतमजूर आणि श्रमकरी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर शरद जोशींच्या एका हाकेला ओ देऊन सरकारच्या नाळ्या आवळून टाकण्याचं काम करत होतं। शेतकरी संघटनेचे वेगवेगळे तुकडे झाले। शरद जोशींच्या हयातीतच 2-3 शेतकरी संघटना झाल्या, त्यानंतर आता 5-6 तुकडे झाले। एखाद्या बलाढ्य संघटनेचा, उत्तम संघटनेच्या विघटनानंतर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची काय परिस्थिती होते, असंघटित क्षेत्राची काय परिस्थिती होते, हे आपण गेली अनेक वर्ष भोगत आहोत। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या असल्या तरी शेतीमातीच्या प्रश्नावर, शेतमालाच्या प्रश्नावर भरपूरपणे बोलणारी माणसं अत्यंत कमी झालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये, त्या पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यामध्ये राजू शेट्टी आपल्याला अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिसतात, कुठे पांडुरंग पाटील दिसतात, कुठं रघुनाथदादा पाटील दिसतात। आणि विदर्भात प्रामुख्यानं, विदर्भाच्या या 10-11 जिल्ह्यांमध्ये रविकांत तुपकर वगळता एकही माणूस या पद्धतीचा शेतकऱ्यांच्या बाजूनी, बळीराजाच्या बाजूनी बोलणारा व्यक्ती कुठं दिसत नाही। मित्र, रविकांत तुपकरांनी सुरुवात जरी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींच्या सोबत जरी केली तरी रविकांत तुपकर हा तरुण खरं म्हणजे अत्यंत लोकांच्या भरगच्च पाठिंबा असलेला स्वयंभू तरुण आहे। त्यामुळे त्यांना रविकांत तुपकरांच्या एकूणच चळवळीतून राजू शेट्टी जर वगळले तर शून्य आपल्या हाती उरत नाही। तरीही रविकांत तुपकरांसारखा भरगच्च जमिनी लेवलवर पाठिंबा असणारा लोकांच्या मधला कार्यकर्ता उरतो, हे सत्य गेल्या अनेक वर्षात विविध आंदोलनांनी आपण बघितलेलं आहे। प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये ऊसाची आंदोलनं होतात, वेगवेगळे आंदोलनं होतात, परंतु सोयाबीन आणि कापसावर हे शब्द वापरून कोणतंच आंदोलन होत नाही। हे वैदर्भीय शेतकऱ्यांचं दुःख राहिलेलं आहे। नेमकं हेच दुःख रविकांत तुपकरांनी हेरलं। शेवटी लोकांच्या मध्ये काम करणाऱ्या माणसांना लोकांचे प्रश्न घेऊनच समोर जावे लागतात। रविकांत तुपकरांचं आंदोलन करण्याचं, कुठलेही मोहीम आखण्याचं नियोजन अत्यंत उत्तम असतं। लोकांच्या मधून सजेशन घेऊन हा तरुण सगळं ते राबवतो आहे। अशाच पद्धतीचा एक उत्तम नमुना गेल्या 20 तारखेचं एल्गार मोर्चा जो त्यांनी बुलढाण्याला काढला, त्या बुलढाण्याच्या एल्गार मोर्चाला न भूतो न भविष्यती अशी शेतकऱ्यांची, महिलांची, तरुणांची, तरुणींची प्रचंड गर्दी होती। सबंध विदर्भाचं लक्ष, मीडियाचं लक्ष वेधावं या पद्धतीचं काम रविकांत तुपकरांनी उभं केलेलं आहे। रविकांत तुपकरांनी मागे जे 1-2-3 महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाचं फलितही असं झालं की बुलढाणा जिल्ह्याला शेवटी महाराष्ट्र शासनाला विशेष पॅकेज जाहीर करावं लागलं। आंदोलनाचे अनेक फायदे असतात, ते तात्कालिक फायदे नसतात, दीर्घकाळ टिकणारे फायदे असतात। लोकांना, सरकारला अनेक प्रश्नांच्या भोवती शेवटी नमावं लागतं त्या रेट्यासमोर, आणि मग शेतकऱ्यांचा व्यापक प्रमाणावर फायदा होतो। रविकांत तुपकरांच्या अनेक आंदोलनाचा फायदा केवळ विदर्भातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनासुद्धा झालेला आहे। हे या निमित्ताने परवा त्यांनी आकडेवारी जाहीर केली, त्या आकडेवारीवरून आपल्या लक्षात आलं असेल की केवळ बुलढाणा जिल्ह्याला विशेष पॅकेज नाही, महाराष्ट्रासाठी सुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला एखादं पॅकेज जाहीर करावं लागते। हे एखाद्या तरुणानं केलेल्या आंदोलनाचं एक मोठं फलित आजपर्यंत महाराष्ट्रात आपण बघितलं नाही। परवाचा एल्गार मोर्चा यशस्वी करण्यापूर्वी 1.5 महिन्या अगोदर रविकांत तुपकरांनी गावोगाव जवळपास 100 ते 150 गावांमध्ये त्या जिल्ह्यातल्या एक स्वतःची यात्रा काढली। त्या ठिकाणी जायचं, शेतकऱ्यांना समजावायचं, शेतकऱ्यांचं हितगुज जाणून घ्यायचं, प्रत्येकाचं दुःख, दारिद्र्य, दैन्य हे सगळं समजून घ्यायचं आणि त्याच्यावर आपली स्ट्रॅटेजी आणि नियोजन आखायचं। या पद्धतीचं उत्तम संघटन कुठल्याही नेत्याच्या शिवाय रविकांत तुपकरांनी बांधलेला आहे। हा सामान्य माणसाच्या हाकेला ओ देणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे। त्यांनी इशारा दिला आहे परवा त्यांच्या त्या मोर्चातून। आधी आपण बघूया की रविकांत तुपकर या मोर्चात काय म्हणाले। लाठीचार्ज केला, आम्हाला तुरुंगात टाकलं। तुम्हाला वाटलं लाठीचार्ज केला की रविकांत तुपकरच्या आंदोलनात लोक येणार नाही, लोक घाबरतील। अरे ही शेतकऱ्याची औलाद आहे, आम्ही असल्या लुंगा सुंदर घाबरत नाही। लाठीचार्ज करता, तुरुंगात टाकता, लाट्या काट्या चालवता, सत्तेचा गैरवापर करून
जेवढ्या लाट्याकाट्या तुम्ही आमच्यावर चालवल्या ना, त्या प्रत्येक वळाचा बदला घेतल्याशिवाय गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा शांत बसणार नाही, लक्षात ठेवा. गाठ आमच्याशी आहे, आमचं काम आहे. माझं काम काय? गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा आवाज बुलंद करणं, सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरणं, सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरणं, तुमचा आवाज दिल्ली मुंबई पर्यंत पोहोचणं, सरकारच्या मानगुटीवर बसून यांच्या नरडीचा घोट घेणं आणि मग तुमच्या पदरात काही पाडून देणं, हे माझं काम आहे. मी आंदोलक आहे, मी रस्त्यावरचा आहे. अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाने तुम्हाला काय मिळालं असेल, तर या महाराष्ट्रासाठी सततच्या पावसाचे 1500 कोटी रुपये सरकारने आपल्या आंदोलनामुळे मंजूर केले. आणि अरबी समुद्रात उडी मारू नका रविकांतजी, आम्ही तुमच्या जिल्ह्याला स्पेशल पॅकेज देतो. 174 कोटीचं स्पेशल पॅकेज बुलढाणा जिल्ह्याला सप्टेंबर ऑक्टोबरच्या नुकसान भरपाईचं मंजूर झालं. अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यावेळी 229 कोटी रुपये AIC विमा कंपनीच्या घशातून काढले. आंदोलनाच्या जोरावर 517 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण टाकू शकलो, हे आपलं यश आहे. लक्षात ठेवा, आपण शहाणी माणसं आहोत, आपण स्वाभिमानी आहोत. अरे ही बळीराजाची फौज आज काय भीक मागायला आलेली नाही, की बळीराजाची फौज हक्क मागायसाठी आलेली आहे. आणि हक्क मागणं हे मर्दानी माणसाचं लक्षण आहे, घरात बसणं हे शंड माणसाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. 28 तारखेला सकाळी 9 वाजता बुलढाण्याहून सगळे शेतकरी माझ्या सोबत मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुण्याच्या जवळ आपल्याला जॉईन होतील. 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. मुख्यमंत्री, अरे जमत नसेल तर राजीनामा द्या आणि गोष्टीतून बाहेर पडा. शेतकऱ्यांसाठी उठाव करण्याचा, बनाव करण्याचा कार्यक्रम करणारे खूप लोक आहेत, पण रविकांत तुपकर या सगळ्या लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीनं शोभणारा आणि प्रत्यक्ष स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारा कार्यकर्ता हे या निमित्ताने दिसलेला आहे. 28 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत सगळे शेतकरी वाट पाहतील. सोयाबीन असेल, जुने विम्याचे क्लेम असतील, बुलढाणा जिल्ह्याला आणि प्रामुख्यानं पश्चिम विदर्भाला, अमरावती विभागाला सरकारने त्याच्यापासून बाजूला ठेवलेलं आहे, ते होत नाही. तर 29 तारखेला मंत्रालयात घुसून मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी 50-50 हजार शेतकऱ्यांच्या साथीनं दिलेला आहे. हा मॉब जर आपण बघितला आणि त्यांचे भाषणाचे सगळे इशारे बघितले तर आपल्या लक्षात येते की रविकांत तुपकरसारखा तरुण कोणत्या पोटतिळकीने बोलतो आहे. त्याच्यामुळे शेतीमातीच्या क्षेत्रावर बोलणारी जी माणसं आहेत ती माणसं जपल्या गेली पाहिजेत. बुलढाण्याच्याही अनेक लोकांना, कदाचित राजकीय प्रतिस्पर्ध्यांना असं वाटत असेल की रविकांत तुपकरला लोकसभा लढायची आहे, चिखली विधानसभा लढायची आहे किंवा बुलढाणा विधानसभा लढायची आहे. याच्या पलीकडे जाऊनसुद्धा बंधूंनो अनेक विषय असतात. राजकारणाच्या ठिकाणी असते, परंतु रविकांत तुपकर ज्या पद्धतीने एखादा प्रश्न हाताशी घेतो, लढतो, धसास लावतो, हे कौशल्य आजच्या तरुण पिढीमधल्या कोणत्याही राजकारण्याला साधता आलेलं नाही, हे शेवटी सत्य आहे. आणि म्हणूनच रविकांत तुपकरांसारख्या तरुणाच्या एका हाकेला ओ देणाऱ्या अनेक आया बहिणी आहेत, तरुण आहेत, मुली आहेत, त्या एका हाकेला ओ देतात आणि घरची शिदुरी बांधून पाठीवर रुमणं टाकून रविकांत तुपकरांच्या एल्गार मोर्चाला जेव्हा हजर राहतात तेव्हा असं वाटते की आजही शरद जोशी एवढाच जोश असणारा आणि त्या प्रश्नाचा अभ्यास असणारा, प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापसाच्या छोट्या छोट्या प्रश्नावर लढून ती लढाई अतिशय व्यापक करणारा रविकांत तुपकरांसारखा लढवय्या जोपर्यंत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, आपल्या पश्चिम विदर्भात आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे, तोपर्यंत तरी इतक्या इथल्या शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. असंच रविकांत तुपकर लढत राहावं आणि आपण सगळ्यांनी शेती मातीसाठी कटिबद्ध असणाऱ्या अशा सगळ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी साथ द्यावी, एवढंच आवाहन करतो थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.